बाल वारकरी दिंडीतून विठ्ठल भक्तीचा जागर, महाराष्ट्र बालक मंदिरातील चिमुकल्यांचा उत्स्फूर्त सहभाग. महाराष्ट्राच्या संत परंपरेचा आणि वारकरी संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा, विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार, समता, एकाची भावना रुजावी या उद्देशानं महाराष्ट्र बालक मंदिर अहिल्यानगर येथे बालवाडीच्या विद्यार्थ्यांची बाल वारकरी दिंडी काढण्यात आली होती. अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये चिमुकले या ठिकाणी यामध्ये रममाण झाले होते. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. भगवा पताका, टाळ मृदुंग, संत तुकोबा, टाळ मृदुंगच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम विठ्ठल विठ्ठल या जयघोषानं परिसर दणाणून गेला. विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषातील विद्यार्थ्यांनी सर्वांची मनं जिंकली, तर काही विद्यार्थ्यांनी बाल वारकरी मधून हिरारीने यामध्ये भागही घेतला. या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापिका सौ गिरी मॅडम, सध्याच्या मुख्याध्यापिका सौ शिवाळे मॅडम, पूर्व प्राथमिक बालवाडी विभाग प्रमुख सौ मोढवे मॅडम, सहशिक्षिका सौ गायकवाड मॅडम, सौ सगळगिरे मॅडम, सौ झोंड मॅडम, तसेच मदतनीस आशाताई आणि साळवेताई यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, कर्मचारी आणि पालकांचं मोलाचं सहकार्य मिळालं. या बालदिंडीच्या निमित्तानं या ठिकाणी चिमुकल्यांना प्रसाद देखील वाटण्यात आला. महाराष्ट्र बालक मंदिर या बालवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग या बालदिंडीमध्ये पाहायला मिळाला. वारकरी संस्कृतीचा संस्कारमय अनुभव घेतला. उपस्थितांनी या कार्यक्रमाचं मनापासून भरभरून असं कौतुक केलं. कार्यक्रमातून मुलांमध्ये भारतीय संस्कृती, अध्यात्म, सामाजिक मूल्यांचे प्रभावी संवर्धन होत असल्याचं पाहायला मिळालं. शाळेची फुलं बरोबर आली जरा फार झालं आज आपल्या शाळेत अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या आपल्या संस्थेची महाराष्ट्र बालक मंदिर ही आपल्या शाळा आहे. या शाळेमध्ये आज दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं बालवाडी या विभागाचं आणि खरोखरच विद्यार्थी अगदी या दिंडीमध्ये उत्साहाने सहभाग घेतला होता. पालकवर्गही खूप उपस्थित होता. या दिंडीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ही दिंडीचं सोहळा चालू आहे. मी प्रत्येकाच्या मनी ही विठ्ठलाची जी भक्ती आहे खरोखरच आपल्या
या ऑल जगामध्ये हा एक इतका मोठा सोहळा आहे, हा कुठेही असा नसतो. एवढा दिंडीचा हा सोहळा प्रत्येक ठिकाणी हा साजरा केला जातो. मी विठ्ठलाकडे एकच मागणं मागेल की सर्व भारतातील, महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला सुखी समृद्धाने ठेव आणि माझ्या शाळेतील या सर्व बालवारकऱ्यांना अतिशय यांची भरभराट हो, शाळेची संख्येची खूप भरभराट हो, अशी मी विठ्ठलाकडे मागणं करते आणि या ठिकाणी थांबते. सर्वप्रथम महाराष्ट्र बालक मंदिर या शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाचा जो दिंडी सोहळा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शेवाळे मॅडम तसेच बालवाडी विभाग प्रमुख सौ लता मोडवे मॅडम आणि सर्व शिक्षिका यांनी जो आयोजित केला आहे तो त्या उपक्रमाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर अत्यंत सुंदर असा हा सोहळा त्यांनी आज आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक गोष्टी येतात, त्याच्यामध्ये एक हा फार महत्त्वाचा संस्कार आहे की विद्यार्थ्यांना आपले सण उत्सव कळावे, म्हणूनच शाळेमध्ये अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. आज महाराष्ट्र बालक मंदिर या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीचा परिचय व्हावा म्हणून या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. खरोखर विठ्ठलाचे अनेक भक्त आहेत आणि हे आज शाळेतील छोटे वारकरी या वेशभूषेमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये दिंडीची जी भावना आहे, दिंडीची जी संकल्पना आहे ती आज साकार झालेली आहे. सर्व पालकांनी सकाळी उठून त्यांची खूप छान तयारी करून दिलेली आहे. सर्व पालकांचे सुद्धा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. शाळेच्या प्रगतीला मी शुभेच्छा देते आणि विठ्ठलाकडे साकडे घालते की अशीच सर्वांची प्रगती होऊ दे आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आज दिंडी सोहळ्याचे जे आम्ही कार्यक्रम पार पाडला तर त्या पार पाडण्यामध्ये आमच्या पालकांचे व विद्यार्थ्यांचे खूप सहभाग आहे. तसेच आज आमच्या दिंडीमध्ये आमच्या माजी मुख्याध्यापिका सौ गिरू मॅडम व आमच्या मुख्याध्यापिका सौ शेवाळे मॅडम याही उपस्थित राहिल्या. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानते व इथेच थांबते.